तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका विजय मोरे आणि आपल्यासोबत आहे ओमकार आपला भाऊ, त्यासोबत आहे रणजित आणि महेश दादा. आज आपल्यासोबत पहिल्यांदा आलेले आहेत सोबत. तर आम्ही दोघंच कुठं पण जातो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि आता आपण आलो आहे घनगडला आज. तर आपल्याला आज आपण आलेलो आहे तुंगला. तर आता आपण सध्या गाड्याच्या पायथ्याशी आहेत. तर भैया काय म्हणतोय बघा, सध्या चालू करतो आम्ही किल्ले तुंग. हे सगळं त्याच्या सूचना आहेत. आणि इकडं दुर्ग कठीण, त्याला तुंग पण म्हणतात. सध्या घराचं संवर्धनाचं काम चालू आहे. इथं बघू शकतो तुम्ही चुनाची वरती चालू आहे. चुनावरती आपण चालायला सुरुवात केली. तर आता आपण चालायला सुरुवात केलेली. आपण आता वर निघालोय. तर कमीत कमी 1 तास लागतो वरती जायला, असं आपल्याला इथं कळालेलं आहे. आता पाहू आपल्याला किती वेळ लागतो आणि किती वेळ. स्मारक दाखवली मी हे आहे स्मारक. हे जुने पुरातन काळातले जे लढाई करताना शहीद झालेत. आणि आता आपण बघून घेऊ शकता जवळून. वरती बघू शकता इथं कल्चर रोल आहे. परत सूर्यचंद्र आहे. परत स्वर्ग प्राप्ती, स्वर्ग रोल, लढाई प्रसंग, निर्मळ. चल. तर चला आता हा ट्रॅक आहे. तर मित्रांनो बघा, हे किती मस्त काम केलेलं आहे याचं वरती जाण्यासाठी. म्हणजे प्रॉपर काम आहे हे. पायऱ्यांचं काम चाललं आहे. वरती बघू शकता मस्त काम चालू आहे. एक व्ह्यू घ्या. आणि हा, तुम्हाला सर्वांना एक महत्वाची गोष्ट दाखवायची अशी, ते बघू शकता झोपाळा. इथं झोपाळा नाही येतो, बोट विजय घालतोय कॅमेऱ्याच्या मध्ये. व्हिडिओ येतोय का? झोपाळा नाही येतो. पहिली गोष्ट वरती दगड किंवा काय पोती वगैरे असेल तर व्हायला आहे. सध्या आपण पहिल्या स्टेज वरती आलेलो. खाली बघून चाला, महिला बारीक आहेत. तर तुम्हाला समोर सुंदर सुबक देखणी अशी इकडे चपटेदार मारुतीची एक मूर्ती दिसते. अतिशय सुंदर आहे, भावनिक आहे, बघू शकता. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. हे बघा, थोड्या पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला असा एक सुंदर असा व्ह्यू दिसेल. थोडक्यात सांगायचं झालं तर शक्ती देवता म्हणून हे तुम्ही बघू शकता. चपटेदार असं चपटेदार आहे. तर हा महेश आमच्या इथं बसून थकलेला आहे. आणखी पायऱ्यातच गिरली. गड चालू केला आता शिक चढायला. त्यातच आम्हाला जरा दम लागल्यासारखं झालाय. थोडा विसावा मारून बसून बघा, एकदम भारी वाटतंय, सुंदर. तर इथं बघण्यासारखं मला एक गोष्ट दिसली आहे. 1 मिनिट बंद करा आता व्लॉग. तुम्ही बघू शकता. मित्रांनो बघू शकता, आपण पायऱ्या सोडून आपण आता गडाच्या त्या रोडवर आलेलो. तर एक सीन बघा फक्त पुढचा, कसा मस्त व्ह्यू आहे. तर चला आता आपण पुढं जाऊ. हे सगळे गेलेले आहेत पुढं. किती मस्त वाटते बघा वातावरण. आणि त्याचबरोबर आता हे सगळे आहेत पुढं चालतात. आपलं ओम तिकडे कोपऱ्यात आहे, महेश दादा इथे, भैया सगळ्यात पुढे. तर आता लवकर चला. आपण हे पहा, हे कसं चढण्यासाठी पूर्ण म्हणजे अवघड असं आहे हे. तर आपण आता वरती चढूयात. बघा थोडस अवघड आहे, पण शक्य म्हणलं तर काहीच नाहीये. सगळं शक्य आहे. म्हणलं तर काहीच नाहीये. कसं गाडी आल्या. आपण आधी इथं थांबलो होतो, तुम्हाला आठवत असेल तर. चांगला रस्ता होता, पोरांनी ऐकलं नाही. आणि परत इकडं गाडी लावून आपण गाईज वरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकता पाहून आलेत, जे की आता उन्हात चमकतंय. एक्सप्लोजर किती आहे माहित नाही, तुम्ही चेक करू शकता. व्ह्यू बघा तुम्ही फक्त. या व्ह्यू असा आहे की हा स्वर्गाला पण हा व्ह्यू लाजवेल. जो आपला ब्लॉगिंग चालू. तर गाईज जो हा भैया आहे रणजित भैया, एवढा फॉर्म मध्ये आला आज. चड्डी तर बघा
झाड बघू शकतो. हळूहळू विजय, आणि याच पद्धतीने विजय पडला होता. शांततेचं प्रतीक मानलं जाणार. मित्रांनो, तुम्हाला वाटतंय का मी खाली पडून? चला वर जा. या झाडाला बघा, या झाडाला किती काळ वाटला असं. गाईज सगळे सोडा, तुम्हाला एक मी दाखवतो. आम्ही ॲक्च्युली चौक आलोय, ज्यामध्ये हा रणजित भैया, मी स्वतः आणि विजय पण आहे. पण या व्यतिरिक्त आमच्यासोबत आणखीन एक भाऊ आहे माझा, म्हणजे आमच्या ठिकाणचा पण, महेश दादा. तुम्ही याला बघू शकता, उन्हाचं मोठं असतोय तो. लोड नका घेऊ तुम्ही, तो ब्लॉग मध्ये यायला नको विसरून म्हणतोय. जाईन तो आपल्यासोबत. तर महेश दादा, तू ब्लॉग मध्ये यायला का नको म्हणतोय? ब्लॉग मध्ये यायला का नको म्हणतोय? काय म्हणणं आहे तुझं महेश दादा? तू लाजू नको रे, तुला पूर्ण महाराष्ट्राची पब्लिक बघतीये. हो, मागच्या ब्लॉगला आपले 100 व्ह्यूज गेले. तर चला आता आपण वरती हळूहळू जाऊयात, बघूयात अजून किती सुंदर असे क्षण आहेत. तर लागणार नसतं का भैया? चला, महेश दादा इथं थकलेला आहे. थकणं साहजिक आहे, कारण फर्स्ट टाइम तो आलेला दिसतोय. आता काहीतरी कमेंट करतोय तिथून बघा. तर काय तुम्ही बघू शकता, मेटे व टाके एक प्राचीन पोडी आहे. इथं ही बघू शकता तुम्ही, विसावा करण्यासाठी एकदम थंड अशी एक पोडी आहे. हे बघू शकता. मस्त असं तुम्हाला संध्याकाळी थांबण्यासाठी. गाईज तुम्ही बघू शकता, असं काही ट्रेक आहे चालायला. पूर्ण सेफ्टीचं त्यापैकी लक्षात ठेवलेलं आहे यांनी. हे असे सेफ्टी बॅरिकेड बनवून ठेवले आहेत. आणि भैया खूप पुढे गेला एकटाच. त्याला आता काय झालं काय माहिती, हे असं ब्लर का होतं मला हेच समजत नाही पूर्ण. तर चला बघूयात. गाईज तुम्ही बघू शकता, एवढंच असा हा रोड आहे, याच्यामधून आपल्याला चालावं लागतंय. खाली बघितलं तर खाली पूर्ण दरी असल्यासारखीच आहे खोल. त्याच्यामुळं आपण सावकाश पुढं बघून यायचं आहे. आपण खूप शेताचा प्रयत्नानंतर आपण वरती चाललोय, बघू शकता तुम्ही. आणि हो, आता आपला रणजित भैया शांत का झालाय मला माहित नाहीये. एकदा आपण त्याच्याकडनं विचारून घेऊ. रणजित भैया, तू शांत काय? स्नॅप काढायचं मग नाही तो. बघू शकता शांत असं काही नाही. पण चला आता थोडंसं जरा वरती गेल्या बोलूयात आपण. कारण इथं बोलायचं ना, आता जसं टकलं तर डायरेक्ट स्वर्गाचा रोड आहे. माहिती थोडक्यात तुम्हाला सरकारने दिलेली आहे. तसं तर इथं हे केले आहेत कॉलम, काय म्हणते त्याला, पाईप प्रोटेक्शनसाठी केले आहे. पण तरी काही बाजूच नाही येते. तर मित्रांनो, बघितलंच आहे तुम्ही हे सगळं. आता तर थोडंसं वरती जाऊन बघूयात. तर मित्रांनो, भाईनी इथं केळाचा शोध लावलेला आहे, तर बघून घेऊ शकता तुम्ही तो कशा प्रकारे काढतोय, तोडतोय. आपण एक केळ तोडून बघूया कसं. केळ तोड, तू नको पडू. अरे पाणी मला तर चांगलं निघलं होतं या पोरांनी. कच्चं भाजलं नाही. केळाच्या आतमध्ये बिया निघत या वेगळ्या. तुम्ही हे बघू शकता, बघू झूम करून दाखवतो. हे बघा, काळ्या बिया आहे त्याच्यामध्ये. हे बघा, त्या अशा बिया का दगड आहेत ती. नेमकं हे केळीचं काय हा प्रश्न पडला तुम्हाला. पण हे दगड आहे वाटतं, तो रानकेळी म्हणतो त्याला. केळ्याचा लुक पहा ह्या. तर टाकून देतो मी. तर काहीच महत्त्वाची एक गोष्ट दाखवायची ती, हा पुढं एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजावर शूट चालू आहे. शूट तुम्ही नीट बघा, फोटोशूट चालू आहे. तर बाकी बोलूयावरती काय दुसरं कोणाला काय बोलायचं बोलू नाही, पण जाता जाता पुठ्ठ्यावर नजर टाका. भैयाला खूप बोलायचं आहे, पण भैयाला सध्या बोलण्याचा चान्स भेटत नाही. विचारा, कॅमेरा बंद असले होतं बोलतोय, कॅमेरा शाय येतो त्याच्यामुळे. बाकी भेटू. तर मित्रांनो, आता आपण पहिल्या दरवाजापर्यंत आलेलो आहोत. तर तुम्ही बघून घ्या, हा आहे पहिला दरवाजा. ह्या गडाला 3 दरवाजे, त्यातला पहिला हा आहे. तर तुम्ही हा बघू शकता, जो दरवाजा आहे हा नवीन बसवलेला आहे, जे आता नूतनीकरणाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये हा दरवाजा नवीन बसवला आहे. तुम्ही बघू शकता, हे बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे ते आणखीन पूर्ण आहे तसंच आहे, त्याच्यात काही बदल झालेला नाही आहे. हे महाराजांच्या काळात बांधलेलं पूर्ण दरवाजा तसंच आहे, फक्त हे जे दरवाजे ते नवीन लावलेले आहेत. आणि काम चालू आहे गडाचं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, कॅमेरा बघू दे, त्याच्यावरती तुम्हाला काय शिलालेख दिसणार नाही. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आता आमच्या पुढं ट्रेकसाठी 2 कपल होते. आता ते कपलने ठेवलं कोणी ठेवलं माहीत नाही, पण जे गडावरती येऊन अशी बॉटल वगैरे ठेवतात ना, त्यांना काय बोलणार आपण.
त्यांना एक मेसेज आहे आपला चांगला की अशी घाण करू नका. तुम्ही जर स्वच्छ करू शकत नसाल तर कमीत कमी घाण करू नका, एवढाच असा संदेश आपला. बाकी आपली संस्कृती आपणच जपायची आहे. बाकी आता ही बॉटल वगैरे करायची नाही गडावर. बॉटल आता आम्ही घेतो, यातलं पाणी खाली टाकून देतो आणि जे बॉटल आहे ते आम्ही खाली नेऊ. कशाला लागते कोणाचं गोष्ट ह्याला प्यायचंय होय. तर आपण ही बॉटल बॅगेत भरून घेऊ आपल्या, काही विषय नाही त्याचा. बॅगेत ठेवू विजय, तुम्हाला तर खाली नक्की दाखवून ही बॉटल खाली कचरा टाकलेली. बाकी भेटूयात. गाईज तर मित्रांनो इथून 2 रोड जातात. हा एक जो रोड आहे तो बाली किल्ल्याकडे जातो आणि हा जो जातो तो ट्रेक साठी जातो पुढं. तर आता आपण बाली किल्ल्याकडे जाणार आहोत. तर चला. कटिंगगड म्हणला गेलेला आहे, तर तुम्हाला याची कटिंगचा थोडक्यात दिसेल इथं चढताना. आता मित्रांनो हे पाहू शकता, त्यामुळे चढताना एकदम सुरक्षित चढावरती. तर आता मी ब्लॉग बंद करतो, नाही तर ब्लॉगच्या नादात मी खाली कुठेतरी जायचो. बाकी एन्जॉय करा तुम्ही आपल्या ब्लॉगला. हनुमानद्वार, जिबे हनुमानद्वार तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला इथे जिबे रचनेचे हनुमानद्वार दिसतोय. तर जिबे रचनेचे प्रतीक म्हणून ऍक्च्युली तुम्हाला इथे शिला दिसत असेल, एक शिलेवरती कोरलेले एक दगड का हनुमानाची एक प्रतीक मूर्ती तुम्हाला, ज्याच्यामुळे जिबे रचनेचे हनुमानद्वार असं या दरवाजाला म्हटलेलं गेलं आहे. कुठल्या तर या दरवाजाला. तुम्हाला या दरवाजात सगळ्यात महत्वाचं दाखवायचं जे आपण पहिले पण दाखवलंय. या दरवाजाची रचना बघा तुम्ही, मी आतून पण तुम्हाला दाखवतो. हा दरवाजा जसा महाराजांनी त्या काळामध्ये, ज्या महाराजांच्या काळामध्ये बांधलेला आहे तसा आणखी सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. याची थोडी चुनापुट्टी झालेली आहे, डागडुजी झालेली आहे नूतनीकरणामध्ये. हा दरवाजा देखील नवीन आहे. तर तुम्ही बघू शकता. नमस्कार शिवभक्त असं एक पोस्टर टाईप लावलेला आहे, तुम्ही आतमध्ये दाखवतो. तुम्ही हा पोस्टर एकदा वाचा. नमस्कार शिवभक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वाभिमान या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवाजी. चला तर आपण पुढे बघूयात आता. तर मित्रांनो आता आपण तुम्हाला ओमनी जशी माहिती सांगितली आहे, आता तसं तुम्ही पुढेही बघत राहा. तुम्हाला नवीन नवीन माहिती दिली जाईल. आणि आता तुम्ही इथं सर्व बघू शकता की आता हा कसा सीन आहे. गाईज मी तुम्हाला म्हणलं ना, आम्ही 4 जण आलोय, पण आम्ही 3 म्हणजे ब्लॉग मध्ये एकदम कम्फर्टेबल आहेत. पण तो आमचा 4था भाऊ आहे. तो एकटा सेल्फी काढण्यात एवढा व्यस्त आहे, त्याला एकट्याला फिरण्यात जास्त आवडतं. तर आपण त्या बघूयात पुढं काय होतं. तर चला पूर्ण असं पुढं बघूयात. तिकडे एक स्पॉट आहे मस्त असं, तिथं ते तुम्हाला दिसत असतील. थोडंसं झूम करतो मी. आपण तिथंही जाऊयात आणि पुढं बघूयात. आता चला आता तसंच बॅगेतला एखादा सोळा किंवा धोतर घालावं, फोटो काढावे. आणि माझी अशी इच्छा आहे की हिने असं काही करू नये इथं. म्हणतोय वरती जाऊन यावं, मग करू. तर चला मित्रांनो पुढचा एक व्ह्यू आपण घेऊयात मस्त. आणि तो एक व्ह्यू झाल्याच्या नंतर तुम्हाला काही थोडीशी माहिती सांगेल. तर पाहू शकता तुम्ही, हा पवनार डॅम आहे. आणि तो डॅम ह्या किल्ल्याला पूर्ण असं चंद्राच्या आकारमध्ये आहे पूर्ण. तुम्ही पाहू शकता, आपण पलीकडून पण पाहिलं होतं. आणि इकडे बी पहा, हा सीन आहे इथला. हे पहा मित्रांनो. आता ओम काय म्हणतोय बघा जरा. गाईज तुम्हाला यायचं असेल किल्ल्यावर वगैरे तर तुम्ही पावसाळ्यात वगैरे येऊ शकता. उन्हाळ्यात आलात तर तुम्हाला खूप ऊन लागेल. आणि त्याच्याही पेक्षा वाईट म्हणजे हे जे निसर्ग आहे आपल्याला बघण्यासारखं, ते आता तुम्ही बघू शकता उन्हामुळे हे जाळून टाकलेले आहे. सगळे गवतं वगैरे जळून गेली होती, त्याच्यात सगळी वगैरे जाळून टाकले. खूप हो, ती जाळून टाकलेली. तुम्ही बघू शकता एक किल्ल्यावर. पूर्ण किल्ला एकदा दाखवू विजेत्याने गड संवर्धनामध्ये. तर तिथे काही एन्जॉयमेंट चालू आहे त्यांची पण, ती पण फिरायला आले आहेत. आणि याच प्रकारे आता महिला गाणी लावलेत. त्या मित्रांनो हे अशी झाडं होती इथं, उन्हामुळे वाळलेली आहेत. पावसा संपला तर याच्यामुळे यांनी गड संवर्धनामध्ये यांनी जाळलेले. आता पर्यटकांची काळजी म्हणून ही सुरक्षिततेसाठी चांगली गोष्ट आहे. कारण की चोकाटा हायताना वगैरे फिरायला येतात पर्यटक. आजगर, साप वगैरे जे प्राणी आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत, विशिष्ट प्रकारचे प्राणी जाते इथं. तर रस्ते आहेत, आपण या रस्त्याने. आणि हो, हे 2 पॉईंट आहेत किल्ल्यावरचे, मेन पॉईंट ते तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याही पेक्षा खालच्या साईडला एक पॉईंट आहे, तिथं आपण खाली उतरताना येऊया. तर विजयने कॅमेरा असा कसा पकडला तुम्हाला माहित नाहीये. विजय कॅमेरा सोडून आता कॅमेरा. तर आता मी हा ब्लॉग बंद करत आहे. थोडंसं मी एन्जॉयमेंट करतो.
बघूयात तुम्हाला वरती गेल्याच्या नंतर आपण थोडस तुम्हाला दाखवूयात. मित्रांनो इथे एक गणेश मंदिर आहे, तर तुम्ही पाहू शकता गणेश मंदिर महाराजांच्या काळापासून आहे इथे. तर तुम्ही आतमधून व्ह्यू पहा त्याचा, म्हणजे खूप असं सुंदर असं काम केलेलं आहे. आणि त्याच्या शेजारी एक टाकी आहे जी महाराजांच्या काळातच बांधली गेलेली आहे. असं म्हणतात की त्या टाकीला टाका सुद्धा म्हणतात. असं म्हणतात टाकीला टाका सुद्धा. पण म्हणजे बघू शकता तुम्ही पाणी वगैरे म्हणू शकता. पाणी स्टोर करण्यासाठी जागा ठेवलेली आहे ती. तर या साईडला पण मित्रांनो गणेश मंदिराच्या समोर कचेरीचं जोतं म्हणून एक आहे. बोर्डावर त्याची माहिती आहे पण थोडक्यात आम्ही वाचून आलो. कचेरीच्या ज्या वस्तू आहे, जो गडाचा कारभार इथून चालतो म्हणून महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. त्याच्यामध्ये नोंदी वगैरे बाहेर तपशील ठेवलं जातं. तर याच्या समोरच एक गणपतीचं मंदिर आहे सुंदर असे. तसं काही एवढं अवघड नाही हा ट्रॅक. पण बघूया आता ही दोघं काय करतात ते. फोटोशूट घेतात ते. आणि विजय कसा बसलाय तुम्ही बघा. गाईज तुम्ही बघा फक्त याला बघा कशा कुठल्याही रस्त्यातून चाललाय. रोड बघूयात आपण, रोड आहे का ती ह्या प्रकारे चालले ती. आणि खाली मजदात येते. तर गाईज तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही, इथं फोटोशूट चालू आहे आता सध्या. इथं रणजित भाई फोटोशूट करतोय आणि आमचा झालेला आहे, आमचा त्यानेच केलाय. बाकी महेश दादा फोटोशूटसाठी तयार होतोय. विजय फोटो घेतोय आणि मी आता सध्या बिन कामाचा आहे. बाकी गडाच्या टोकावरून काही लोक आपल्याकडे बघतात आहेत. पण आत्ता आपली फुल काय बोलू शकतो आपण, त्याला बोलतात ना की जी एन्झायटी आहे आपली, जी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्याची, ती आपली पूर्णपणे गेलेली आहे. तर बघूयात बाकी काय. भास्कर आता आणि हम संध्याकाळपर्यंत पूर्ण वरतीपर्यंत आलेलो आलेलो आहे पंग किल्ल्याचा. माझं धोतर घालायचं राहिलं. जस्ट वेट अँड वॉच. आम्ही आता थोडा वेळ द्या. आणि इथंच समाप्त बी कर. थोडा नाश्ता वगैरे केला आणि हा असा मस्तपैकी व्ह्यू आहे. आपण पोहे खाल्लेत, मॅगी खाल्ली गरम गरम. मला नेमकं तुम्हाला दाखवता नाही आली, नाही तर दाखवलं असतं. तर बघूया आता शेवट आम्ही डायरेक्ट खाली जाऊन करू काय असेल मध्ये दाखवू. लोटस